नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व एक साधारण शेतकरी कुटुंबातलं आज इतक्या मोठ्या पदावरती गवसणी घालतंय. खानवर साहेब, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, की आज शिवसेना शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख हा जो एकंदर जो प्रवास होता, हा कसा होता? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी 2002ला शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो वडेश्वरमध्ये आणि मग त्यानंतर शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख असं काम करत गेलो. नंतर माझे वडील पहिले वडेश्वरमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि या भागामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून शिशीभाऊ खांडबोर यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं प्रत्येक गावामध्ये. त्याच्यावेळेस त्यांचे जुने सहकारी बरेच जण असायचे. बहऱ्यामध्ये बाबूराव आडवळे, पुण्यामध्ये बबनराव पिचड, कैलासराव आसवले असायचे. अशी मोजकी लोकं घेऊन त्यांनी शिवसेना अ, या भागामध्ये आणली. त्यामुळे सुभाष प्रधान होते. असे 4-5च जण असायची. आणि मग ती शिवसेना त्यांनी वाढवली त्यावेळेस आणि मग नंतर अनेक जण भागामध्ये काम करायला लागले. मग मी शाखा प्रमुख झालो. आणि 2016ला 26 जानेवारीला माझी सामनातून नियुक्ती झाली शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून. आणि मी तिथं देखील 6, 6.5, 7 वर्ष मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून 2 वेळा माझी नियुक्ती झाली. त्यावेळेस अमोल कोल्हे एकदा संपर्क प्रमुख होते आणि नंतर बाळाभाई कदम जिल्हा संपर्क प्रमुख होते. अशा दोघांनी माझी नियुक्ती केली. खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी मला त्यावेळेस खूप सहकार्य केलं. आणि मग नंतर सत्तांतर झाली 2021-22ला. आमदार गेले शिंदे साहेबांसोबत 40. त्याच्यानंतर खासदार गेले केंद्रामधले. मग खासदार गेल्यानंतर आदरणीय या मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे देखील गेले आणि मी त्यांचा खंदा समर्थक म्हणून सगळ्यांनाच परिचित असल्यामुळं त्यांचं आणि माझं बोलणं झालं. आम्ही 4-5 जण भेटायला गेलो. सभापती शरदराव होळावळे, मी, अंकुशभाऊ देशमुख, सुनील हागवणे, दत्ता केदारे, दत्ता भिगडे असे आम्ही होतो. एकंदर ठाकरेमधून ठाकरेच्या शिवसेनेमधून शिंदे शिवसेनेमध्ये येणं, एक अनुभव कसा होता तो? त्यावेळेसचा अनुभव वेगळा होता. कारण का आरोप होत होते 50 खोके, गद्दार. म्हणजे गावामध्ये पण, भागामध्ये पण, नातेवाईकांमध्ये पण आणि लग्न समारंभ, 10वे मैती कुठं जरी गेलो तरी थोडं लोकं वेगळ्या नजरेने बघायचे. आणि चुकीचं थोडंसं, "अरे, आपण काय डिसिजन चुकीचं घेतलंय का?" असं एक वाटायचं थोडंसं. पण त्याच्यावर मात होत गेली. शिंदेसाहेब काम करत गेले. मुख्यमंत्री होते. चांगले निर्णय घेत गेले. योजना आणत गेले. लाडक्या बहिणीसारखी योजना आणली. त्याच्या आधी अशा भरपूर योजना आणल्या. निसर्ग चक्रीवादळ झालं बघा. त्यावेळेसही अ, अ, ज्यावेळेस जेवढा निधी भेटला नव्हता. ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यानंतर देखील शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना त्यावेळेस त्यांनी ठेवली आणि अशा अनेक योजना आणत गेले आणि मग हळू-हळू लोकं विसरत गेली कामाच्या माध्यमातून. लोकांची कामं होत गेली. कामं होत गेली. आता बघा, तुम्ही पहिलेचे शिंदेसाहेब, पहिलेची शिवसेना कशी असायची, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळं. असायचा आणि आता लोकं आमच्याकडे आशेने पाहतात, कामं घेऊन येतात आणि त्यांना माहिती आहे, की ही कामं शिवसेनेकडून होऊ शकतात, या सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात, खासदार साहेबांच्या माध्यमातून होऊ शकतात. मग ते बदल होत गेला. आज आपण जिल्हा प्रमुखाचं काम करताय. आज एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. बरोबर. तर भविष्यामध्ये भविष्यामध्ये शिवसेना तुमच्या जबाबदारीला तुम्ही कसे पाडणार? नाही, आता माझी नियुक्ती झालेली 5-6 महिनेच झाले. माझ्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मावळ आणि हवेलीचा काही भाग आहे. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. खासदार साहेबांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. तिथं शिवसेनेचे 6 नगरसेवक आले. इथं भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही लढलो मावळमध्ये. फक्त लोणावळ्यामध्ये आम्ही काही जागा वेगळ्या लढलो. सूर्यकांतजी वाघमारे साहेबांना आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केले दिले होते. होते. त्याच्यानंतर तळेगावमध्ये विशाल लोखंडे म्हणून भाजप शिवसेना म्हणून आम्ही तिथं लढलो. वडगाव नगरपंचायतीमध्ये आम्ही भाजप शिवसेना म्हणून लढलो. तिथं अश्विनी हिले म्हणून एक कॅन्डिडेट दिला. मावळमध्ये आम्ही अश्विनी सोमनाथ कुंडे म्हणून भाजप शिवसेना म्हणून पंचायत समितीला लढलो. नवनाथ हारपुडे हा आमचा संघटन कार्यकर्ता होता. पण ती जागा भाजप प्रेस्टीज करत होती. तर ते म्हणे, "कार्यकर्ता तुमचं ते तिकीट आम्ही देतो. भाजपच्या चिन्हावर लढवा." तर भाजपच्या चिन्हावर नवनाथला लढवलं. म्हणजे असे एकंदरीत शिवसेनेची आम्ही बऱ्यापैकी घडी जिल्हा प्रमुख झाल्यापासून बसवली
आता तालुका प्रमुख रामभाऊ आहे. त्याचं काम आम्ही एकत्ररित्या काम करतो. शरद भाऊ अनुभवी आहे. सभापती होते. अंकुश भाऊ होते. दत्ता केदारी त्या भागामध्ये, नितीन आहे, विशाल ओळावळे, त्याच्यानंतर डॉक्टर मुथा आहे, सतीश इंगोले, गणेश भोकरे आहे कामशेतमध्ये. वडगावमध्ये प्रवीण ढोरे, गिरीश सातकर आहे, मदन शेडगे आहेत, सोमनाथ कोंडे. अंदरमावळमध्ये तुम्हाला हनुमंत ठाकर भेटेल, रमेश नगरकर भेटेल. त्याच्यानंतर आमची अशी बरीच संघटना आहे. तळेगावमध्ये बघा काहीच नव्हतं आम्ही. आता विशाल लोखंडे तिथं आहे, प्रशांत तावरे आला, देवा खराटमले, दत्ता भेगडे, सुनील हागवणे बघा तिथे आहे. आमच्या शुभांगीताई कळांगे तिथे काम करतात. लोणावळ्यामध्ये संजय भोईरे त्याची चांगली टीम आहे. मनीषाताई भांगरे तिथं काम करतात. आधी माझे नगरसेवक शिवदास पिल्ले अनेक वर्ष नगरसेवक होते. ते आमच्याबरोबर आहेत. कल्पनाताई आखाडे आहेत, सिंधुताई परदेशी आहेत, प्रकाश पाटारे, अनेकांची भाऊ नावं घेता येतील. चंद्रकांत भोते बघा सरपंच होते बरोबर. परंदवडीमध्ये. निलेश बोडके गौंजामध्ये सरपंच होते. अमित कुंभार काले कॉलनीमध्ये सरपंच होते. नक्कीच. अशी सगळी जण फळी आता एकत्रितरित्या आम्ही काम करतोय आणि सगळ्यांचं सहकार्य राहतं. एक कुटुंब म्हणून आम्ही काम एक करतोय. मजबूत एकजुटी करून या कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित्या काम करतोय. काल देखील आम्ही एकत्र होतो, तुम्ही पाहिलं असेल. अ, आत्ता मावळमध्ये सध्या विकासाची गंगा वाहते. विकासाच्या नावाखाली रस्ते असतील, वीज असतील किंवा इतर काही समस्या असतील. याबद्दल आपलं काय मत आहे? हा मावळ तालुका बघा आता हा आंदरमावळ, नाणेमावळ आणि पवनमावळ दुर्गम भागात जोडला गेलेला हा तालुका आहे. हा नाकारून जमणार नाही. सगळ्यात जास्त भूसंपादन देखील ह्याच तालुक्यामध्ये झालेलं आहे. धरणं नक्कीच. झालेली आहेत. पवनचक्कीचे प्रोजेक्ट आलेत आता. लाईटीचे प्रोजेक्ट त्या अदानीचे आलेले आहेत. MIDC झालेली आहे. NH4चे जुन्या हायवेला रस्ते गेलेले आहेत. एक्सप्रेस हायवेला गेलेत, रेल्वेला गेलेत. कुठं गेले नाही असे सगळीकडे गेलेले आहेत. आणि दुर्गम भाग म्हणल्यानंतर पाऊस खूप राहतो आपल्याकडे. त्या पावसाचं प्रमाण एवढं वादळ वारं होतं, पूल पडले जातात. आता मागं जो मोठा पाऊस झाला 3 दिवसाचा, तो म्हणजे 750 पाऊस झाला एका दिवसामध्ये. 750 मिनिट. 750 पाऊस झाला बघा. लोणावळ्यामध्ये टाटा पॉवरचं पाणी पूर्ण लोणावळ्यामध्ये गेलं. निसर्गाला कुणी वाली नाही. त्यामुळं तुम्ही मावळमध्ये कुठेही जा, सगळीकडे खड्डे आहेत. आता आंदरमावळमध्ये 300 कोटीच्या रस्त्याचं काम चालू आहे. आता त्या टाक्या बसून चाळण झाली रस्त्याची. नक्कीच. तुम्ही येताना पाहिलं असेल. वारंवार त्याच्या बातम्या पण येतात आहे, की बाबा एवढा सगळं निधी येऊन देखील रस्ता होत नाही. आता त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची तर काही चूक नाही. नक्कीच. आता त्याच्यामध्ये ठीक आहे, शासनाची थोडीफार हलगर्जीपणा आहे, की त्यांनी जे काम लवकर स्पीडने चालू करायला पाहिजे होतं किंवा फिनिश करायला पाहिजे होतं. ते त्यांच्याकडून झालं नाही. ठेकेदाराला पोहोचण्यासाठी हे का काय, हे देखील आता आरोप व्हायला लागले आणि ते काय मला वाटत नाही चुकीचे सध्या त्या आरोप आहेत. चर्चांना उधाण येते मावळ. चुकीचे वाटतच नाही ना आरोप ते. ठेकेदाराला पोहोचण्याचं कामच काही अधिकारी करतात. मावळ तालुक्यामध्ये सध्या टक्केवारीचा विषय पण चालतो. नाही त्याच्या बाबतीत आम्हाला माहीत नाही आणि मी त्याच्यात बोलणं योग्य वाटत नाही. कारण का मी खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांच्या माध्यमातून काम करतो, शिवसेनेचं काम करतो आम्ही. आणि कोण काय करतंय ह्याच्यापेक्षा आम्हाला कसं चांगलं काम करता येईल. कारण का बघा, आमचा कार्यकर्ता कुठं चुकत नाही, कुठं चुकीचे स्टेटमेंट देत नाही, कुठल्या कंपनीवरती दादागिरी नाही किंवा कुठल्या पोलीस स्टेशनला ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून सांगत नाही. पुणे तहसीलदार किंवा प्रांत किंवा कुठल्याही सर्कलला कोणत्याही तलाट्याला शासकीय अधिकाऱ्याला कसल्या कुठंही प्रकारचा दबाव आम्ही नाही. कामात हस्तक्षेप करत नाही. आम्ही आमच्या कामाशी मतलब ठेवतो. आमचं काम असं करा. जर 2 गटांमध्ये भांडणं असेल तर ती मिटवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पण एकाला अंगारा आणि दुसऱ्याला दुपारा दुपारा. देण्याचं काम आम्ही कधी केलं नाही. आमच्या नेत्यांनी श्रीरंगाप्पा बारणेंनी स्ट्रिक्टली सांगितलेले आणि त्यांचं अनुकरण आम्ही करतोय. आज सलग 8 वेळा श्रीरंगाप्पा बारणे जे आहे, ते संसद महारत्न राहिलेले आहेत. तर येणाऱ्या भविष्यामध्ये बारणेंकडं काही एखादं मंत्रिपद म्हणा किंवा त्यांच्याकडे कोणती एक धुरा आज केंद्राची यावी असं वाटतं. आता हे बघा त्यांच्याकडं पक्षाचा व्हीप जारी करण्याचं त्यांच्याकडं आहे. म्हणजे व्हीप जारी करू शकतात. हिंदी भाषा समितीचे ते सदस्य. उपाध्यक्ष, त्याचे अध्यक्ष आदरणीय अमित शाह आहेत. तर पूर्ण जबाबदारी ती त्यांच्यावरती आहे. आणि ऊर्जा समितीचे स्थायी समितीचे सभापती आहेत ते. अशा 2-3 कमिट्या ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत. त्याचा खूप आम्हाला आनंद आहे, की बाबा एवढा मावळ लोकसभेचे खासदार दिल्लीमध्ये हिंदी भाषा समिती, मराठी भाषा समितीचे प्रमुख आहेत. ऊर्जा समितीचे प्रमुख आहेत. आणि आता आमच्या माहितीप्रमाणे केंद्रामध्ये जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर आमच्या मुख्य नेत्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे स्वतः. आम्ही स्वतः सांगितलंय आणि आपणला ते मंत्री करणार म्हणजे करणार आणि केंद्रामध्ये मावळला म्हणजे
श्रीरंग बारणे हे मंत्री नाही होणार. तुम्ही आम्ही मंत्री होणार आहे. कारण मावळचा दुर्गम भाग. मावळमध्ये 25 लाख मतदार आहेत साहेब. पिंपरी चिंचवड, मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल. संख्या वाढत पण चालली आहे. 25 लाख मतदार ते वाढणार. आता काही कमी होत असतील या SIRच्या माध्यमातून, कमी पण होतील सांगता येत नाही. पण त्या सगळ्यांचा बहुमान आहे ना. कधी आलंच नाही ना. मावळ विधानसभेला 2 वेळा आलं. लोकसभेला नाही आलं. नाही. लोकसभेचा विस्तार अ, पहिले कुलाबापर्यंत होता. तो तुटलाय. पण इकडं नाही आलं. मावळमध्ये आता सध्या वादाचा विषय ठरणारा जो आहे, जो पवना बंदिस्त जलवाहिनी. तर एकीकडे शेतकऱ्यांचं पुनर्वसन असेल, दुसरीकडे पवना बंदिस्त जलवाहिनी असेल. तर एक जिल्हा प्रमुख म्हणून आपली काय भूमिका असेल? सगळ्यात पहिले मी या मावळच्या मातीतला आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, चुकीचीच आहे. 9 ऑगस्टला त्यावेळेस तर आंदोलनाला आपण सगळेजणच होतो. एक पण शेतकरी म्हणून. अभिवादन पण केलं होतं. हां, अभिवादन पण केलं. आता त्याच्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे. पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला पवन मावळातल्या लोकांनी काय मावळ तालुक्याने पण विरोध केलेला नाही. आता माझ्या गावातल्या धरणाचं पाणी सुद्धा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका मागते. शेवट तिथे देखील आपले नागरिक राहतात. वर्षानुवर्ष हे किती दिवस पेटत राहणार? याच्यात कुठला तरी तोडगा निघाला पाहिजे. एक तर ती कायमची रद्द तरी करून रद्द टाका करा. किंवा ती काय कशी करायची किंवा शेतकऱ्यांच्या आता त्याच्यामध्ये कलेक्टर बरोबर बैठक खासदार साहेबांनी घेतली. आदरणीय सुनील अण्णा होते, आदरणीय बाळाभाऊ होते, संघटनेची सगळी लोकं होती. सर्वच एकंदर तिथं हजरच होते. सगळीजण होती आणि कलेक्टर साहेबांनी बऱ्यापैकी सगळ्यांचं म्हणणे ऐकून घेतलं आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये माझ्या मते तरी मार्ग निघतोय. नारायण बोडके, बाळासाहेब मोहोळ त्या दिवशी भेटायला आले होते अप्पांना. मी होतो, अमित होता. त्याचं जलपूजन झाल्यानंतर तुम्ही माझ्या मते कव्हर पण केला वाटतं. त्यानंतर एक टिळे मामा आले होते. दळवी मामा कुठेतरी बाहेर गेले होते आणि टिळे मामांनी सांगितलं, "आप्पा आता थकलो आम्ही. हे कुठेतरी तुम्ही काहीतरी ह्याच्यावरती मार्ग काढा." नारायण बोडकेंनी पण सांगितलं कुठलातरी मार्ग काढा आणि माझ्या मते जर तो तोडगा शेतकऱ्यांचा नाही निघाला, तर भविष्यात नाही भविष्यातून निघू शकतो. निघू शकत नाही तो. मग तो आता काहीतरी तो निर्णय होईल. पण मुख्यमंत्र्यांच्याकडे तो निर्णय आहे आणि तो माझ्या मते निकाली लागू शकतो. निकाल एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने होईल, नाहीतर काहीतरी होईल, पण तो निकाल होईल त्याचा. संपर्क प्रमुख म्हणून भूमिका बजावत असताना एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा बारणे असतील यांचा जो संपर्क आहे तो खूप दांडगा आहे. शिंदे साहेब बघा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने आम्ही काम करतोय. शिंदे साहेबांकडे आम्ही जाण्याचा निर्णय खासदार श्रीरंगाप्पा बारण्यांच्या माध्यमातून घेतला आणि काही चुकीचा निर्णय घेतला नाही आता त्याचं समाधान आम्हाला वाटतं. त्यावेळेचा काळ वेगळा होता. पण प्रामाणिकपणे आमची विचारपूस करतात. VC वरती विचारपूस करतात. आप्पा तर रोजच फोन असतो आप्पांचा आणि एक परिवार आहे. परिवारासारखं त्यांचे चिरंजीव पण म्हणजे शिंदे साहेबांचे चिरंजीव सुद्धा विचारपूस करतात. ते सुद्धा VC वरती कॉल करतात. त्याच्यानंतर बैठक होते. त्यांनी जे संपर्क नेते सामंत साहेब ठेवलेत, ते सुद्धा विचारपूस करतात. एकदम प्रामाणिकपणे काम चालू आहे पक्षाचं आता. आणि समाधान वाटतं, की आम्ही काही चुकीचा निर्णय घेतला नाही. एकदम चांगला निर्णय घेतला आणि चांगल्या माणसाच्या मागे आम्ही गेलो. चांगलं वाटतं आम्हाला. एक शेवटचा प्रश्न. एक शिवसैनिक म्हणून एक काय संदेश द्याल आपण? हे शिवसैनिक म्हणून बघा आता आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंकडे बघूनच पक्षात काम करायला आलो. नंतर आम्ही उद्धव साहेबांबरोबर पण काम केलेलं आहे, आदी साहेबांबरोबर पण काम केलेलं आहे. सत्तांतरं घडली. शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही बारणे साहेबांच्या माध्यमातून आता काम करतोय. एक समाधान वाटतं आणि मावळ माझा जो कार्यक्षेत्र भाग आहे, त्याच्यामध्ये शिवसैनिक म्हणून समाधान वाटतं आणि अनेक कार्यकर्ते आता आमचे त्या पक्षामध्ये जोडले गेलेत आणि अजून जोडले जातील. चालतंय. तर आपल्यासोबत होते आज जिल्हा प्रमुख राजूभाऊ खानपोर साहेब. आपण त्याच्याशी चर्चा केली. आपण वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. सर, आपल्या या कामास खरंच खूप अभिनंदन देतो आम्ही. असंच आपलं काम पुढे चालत राहो हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.